नमस्कार, वेलकम टू वैशालीज किचन. आज आपण बघतोय एक नवीन रेमेडी, म्हणजे एक आपण घरगुती ऑइल बनवतोय, तेल बनवतोय केसांसाठी, जे की केसांच्या वाढीसाठी खूप परिपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असतं. त्यासाठी मी इथे आवळे घेतलेले आहेत आणि हे आवळे आपण आता हे एवढे आवळे आहेत, साधारण एक पाव किलोच्या वरती आवळे असतील. आपल्या हिशोबाने घ्यायचे, आपल्याला जेवढे वेळ लागतात तेवढे. इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती सुकवून घेतलेली आहेत हवेवरती, म्हणजे त्याचा स्मेल आजही तसाच आहे. त्याचबरोबर इथे मी आपलं पॅराशूट ऑइल आहे, जे की आपण तेल केसांसाठी वापरतो. तर हे तेल आहे कोकोनट ऑइल. हे तेल आता मी काय करणार आहे, सगळ्यात आधी आवळे किसून घेणार आहे आणि आवळे किसून घेतल्यानंतर मग त्यांचा मी रस काढून घेणार आहे आवळ्याचा. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऑइल आणि हे कढीपत्ता मिक्स करणार आहोत. चला आता बघूया आपण आपल्या रेसिपीला नाही, आता रेसिपीचा चॅनल असल्यामुळे रेसिपीज तोंडामध्ये येतं. तर आपण या रेमेडीला सुरुवात करूया. तर बघू शकता, आपण इथे एक ताट घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ही किसणी आहे. तुम्ही मिक्सरला पण त्याला बारीक करून घेऊ शकता, पण मी किसणीने किसून घेते. तुमच्याकडे छोटी किसणी असेल तर तिने किसा, अशी असेल तर कशी जशी असेल तशी. तर मी हे आपले हे आवळे एक एक करून असे सगळे आवळे मी किसून घेणार आहे. पटापट होतं ह्या किसणीमध्ये. तर बघू शकता, आपल्या एवढ्या सगळ्या आवळ्यांचा एवढा गर निघालेला आहे, म्हणजे मी किसून घेतला किसनीने. आता मी तो ह्या सुती कपड्याने गाळून घेणार आहे आणि तो रस किती निघतो ते आपण या वाटीच्या प्रमाणामध्ये मोजणार आहोत. आणि मग जेवढा गर निघेल, म्हणजे जेवढा हा रस निघेल याचा, तेवढंच आपण ऑइल घेणार आहोत, म्हणजे तेल घेणार आहोत. आता मी हे थोडं थोडं करून त्याच्यामध्ये घेऊन या सुती कपड्यामध्ये घेऊन मी गाळून घेणार आहे. चला बघूया आता. तर बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल की मी थोडंसं कापडामध्ये घेतलेलं आहे आणि हा रस असा हाताने गाळून घेते. जरा त्याची पुरचुंडी केली आणि घट्ट असा पिळून घ्यायचा आणि हा रस आपला काढून घ्यायचा. जेवढा तुम्ही घट्ट पियाल तेवढा त्याचा रस आपला निघत असतो. आणि नंतर मग हा जो चौथा राहतो तो बाजूला करायचा आहे. हे बघा, असा असा जो हा चौथा आहे, हा चौथा आपल्याला बाजूला करून ठेवायचा आहे. जसंच सगळा थोडा थोडा करून मी ज्यूस त्याचा रस काढून घेणार आहोत. तर गाईज बघू शकता, एवढा सगळा चौथा उरलेला आहे आणि एवढा आपला रस निघालेला आहे. साधारण एवढ्या वाटीमध्ये बसेल तो, तेवढंच मी ऑइल पण घेणार आहे. चला आता आपण, माझ्याकडे ही लोखंडी कढई आहे, ही लोखंडी कढईमध्ये आपण हे करायची आहे रेमेडी, कारण लोखंडी कढईमध्येच त्याला काळपटपणा पण येतो आणि ते तेल चांगलं होतं. चला आता बघून आपण करूया, रेमेडी करायला सुरुवात करूया. वाटी भरून होते काय हे? जर एक वाटी भरून झालं, करेक्ट एक पूर्ण वाटी भरून झालं आहे. आता एवढंच वाटी भरून आपण काय करणार आहोत, ऑइल घेणार आहोत पॅराशूटचं. एवढंच वाटी भरून मी ऑइल घेणार आहे. हे ऑइल मी याच्यामध्ये एवढंच वाटी भरून टाकून घेणार आहे. याच्यामध्ये आपण एवढंच वाटी भरून ऑइल आपण टाकून घेऊया. आता बघू शकता, हे एक वाटीपेक्षा जास्त असणार याच्यामध्ये बॉटलमध्ये, पण आपल्याला जेवढं लागणार तेवढंच आपण टाकून घेऊया. आता इथे मी आपली कढीपत्त्याची पानं, एक वाटी आवळ्याचा ज्यूस, एक वाटी खोबऱ्याचं तेल, गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण गॅसवरती पहिल्यांदा आपण काय करायचं की आवळ्याचा जे हे ज्यूस काढला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तो बरोबर प्रमाणामध्ये घ्यायचा, एक वाटी आवळ्याचा ज्यूस तर एक वाटी ऑइल. तर आता आपण त्याच्यामध्ये ते टाकून घेऊया आणि त्याचा आवाज येईल सर असा. तो आवाज जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला तेल उकळवायचं आहे. पाहू शकता, इथे मी ऑइल ओतून देते त्यामध्ये. त्याच्याच मध्ये मी हे तेलसुद्धा आता टाकून घेणार आहे. आवळ्याचा ज्यूस ओतून घेतला, आता मी तेलसुद्धा याच्यामध्ये ओतून घेते एक वाटी. पूर्ण तेल, आवाज बंद झालेला आहे आणि तेलामध्ये सगळं शिजलेलं आहे. आता आपण याला काय करणार आहोत, गॅस बंद करणार आणि याला एक दिवस पूर्ण मुरून देणार आणि मग आपण गाळून ते बॉटलमध्ये भरणार. तर बघू शकता, आपलं तेल अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये असं हे केलं की आतमध्ये तेल आहे, वरती लेअर आला आहे त्याचा. मग आता मी काय करणार आहे, स्पूनने ते काढून आपण फिल्टर म्हणजे गाळून घेऊया आपण हे तेल. आता हे आपण कढईमधलं तेल जे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतो स्पूनने.
आणि हे आपण आता फिल्टर करून घ्यायचं, असं गाळून घ्यायचं आहे दाबून. हा पूर्ण कढीपत्त्याचा पाला जो आहे तो हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे. त्याच्यात सगळं तेल मी काढून घेणार आहे. तर बघू शकता 1 वाटी तेल होतं, 1 वाटी आवळ्याचा ज्यूस होता. त्या सगळ्यांचं मिळून आपण 2 वाटी केलं होतं मिश्रण. आणि थोडा कढीपत्ता होता, थोडा म्हणजे बराच होता, बाउल भरून होता. त्याचं किती तेल झालं आहे बघा, तुम्ही बघू शकता. एवढंसं तेल झालं आहे. म्हणजे त्याला एवढं शिजवून आता हे प्रॉपर याच्यामध्ये सगळे हे उतरलेले आहेत त्याचे गुणधर्म. आणि हे तेल आता मी गाळून बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. आणि मग नंतर रोज आपण जेव्हा तुम्हाला कधी लावायचं आहे तेव्हा तुम्ही लावू शकता. कशी वाटली माझी ही रेसिपीच्या चॅनलवरची रेमेडी? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही बनवता का असं काही तेल वगैरे? मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.